बुलढाणा जिल्ह्यामध्ये पीक विम्यासंदर्भात आता एक मोठी बातमी समोर येत आहे। जवळजवळ फक्त 25% शेतकऱ्यांनी पीक विमा जो आहे तो काढलेला आहे। 31 जुलै ही शेवटची तारीख होती। तत्पूर्वी फक्त 8% लोकांनी पीक विमा काढण्याचं कृषी विभागानं सांगितलं होतं। आता 10 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे। तरी सुद्धा आज 4 तारीख आणि 6 दिवस बाकी आहे। फक्त 6च अजूनही फक्त 25% लोकांनी पीक विमा जो आहे तो काढलेला आहे आणि 6च दिवस आता शिल्लक आहेत। आपण जर विचार केला तर एकंदरीत या जिल्ह्यामध्ये 5,72,000 जे खातेदार आहेत, शेतकरी आहेत, त्यापैकी जवळजवळ फक्त 1,68,000 शेतकऱ्यांनी आतापर्यंत पीक विमा काढलेला आहे आणि त्याची टक्केवारी जर आपण विचार केला तर फक्त 25%च शेतकऱ्यांनी पीक विमा काढण्याचं चित्र आहे। आणि एकंदरीत शेतकऱ्याने सरसकटपणे जर पाहिलं तर शेतकऱ्यांनी पीक विम्याकडे पाठ फिरवल्याचं जे चित्र आहे या बुलढाण्यामध्ये दिसते आहे। त्याचं कारण काय आहे, याच्यात जनजागृती करणं गरजेचं आहे का? कृषी विभागाने या संदर्भात आता कडक पावलं उचलणं गरजेचं आहे, लोकांना मार्गदर्शन करणं गरजेचं आहे। फक्त पीक विमा जो आहे तो आता 25% लोकांनी जो काढलेला आहे आणि अवघे 6 दिवस जे आहेत ते शिल्लक आहेत। एकंदरीत जर आपण विचार केला तर फक्त 1,68,000 या शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला आहे आणि यामुळे कुठंतरी आपल्या या जिल्ह्यामध्ये बुलढाण्यातील जे शेतकरी आहेत त्यांनी पीक विम्याकडे का पाठ फिरवली, हे आता कृषी विभागाने जनजागृती करून त्या वाढीसाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे। LS मराठीसाठी गणेश सवडतकर, बुलढाणा।